राज्यामधल्या सर्व जिल्हा परिषदेमधील गट क आणि ड कर्मचाऱ्यांच्या बदल्यांना स्थगिती. जनगणना यशस्वी आणि प्रभावीपणे पार पडावी यासाठी मंत्री जयकुमार गोरे यांचा महत्त्वाचा निर्णय. मुंबईच्या अंधेरीतील चित्रकूट ग्राउंडमध्ये उभारण्यात येणार फायर स्टेशन. 13 वर्षाच्या पाठपुराव्यानंतर फायर स्टेशनचा मार्ग मोकळा. अंधेरी, वर्सोवा आणि लोखंडवाला परिसरामध्ये राहणाऱ्या लोकांना मोठा दिलासा. साताऱ्याच्या खटाव तालुक्यामधील विसापूर इथे ग्रामदैवत श्री वाघेश्वरी नवलाई देवीची यात्रा. या निमित्ताने भव्य बैलगाडा शर्यतीचं आयोजन. पुसेगावच्या चंद्या आणि चिलेवाडीच्या सर्जा या बैलजोडीनं प्रथम क्रमांक पटकावला. गोव्यामधल्या कडशी मोपा परिसरामध्ये उन्हापासून बचावासाठी ओमकार हत्तीची पाण्यामध्ये डुबकी. गोवा वन खात्याच्या टीमनं ओमकार हत्तीला सिंधुदुर्गामधल्या डोंगरपाल भागामध्ये सोडलं होतं. मात्र रात्रभरामध्ये ओमकार हत्ती पुन्हा एकदा गोव्याच्या हद्दीमध्ये परतलाय. दूरदर्शनचा सुवर्णकाळ गाजवणारे ज्येष्ठ प्रतिभावान निर्माते, दिग्दर्शक आणि कवी अरुण काकतकर यांचं निधन झालंय. पुण्यामध्ये वयाच्या 79व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. दूरदर्शनवरच्या शब्दांच्या पलीकडले या प्रसिद्ध मालिकेचं त्यांनी दिग्दर्शन केलं होतं. झाशी रेल्वे स्टेशनवरची लिफ्ट अचानकपणे बंद झाली आणि गोंधळ झाला. लिफ्टमध्ये 6 प्रवासी 1 तासांपेक्षा अधिक काळ अडकून पडले. एका व्यक्तीच्या बॅगेचा पट्टा अडकल्यामुळे लिफ्टच्या सेन्सरमध्ये बिघाड झाला. अग्निशमन दलाच्या अथक प्रयत्नांच्या नंतर या सगळ्या प्रवाशांची सुखरूपपणे सुटका. मुंबईतल्या सिद्धिविनायकाच्या चरणी अर्पण केलेल्या सोन्याच्या अलंकाराचा उद्या लिलाव होणार आहे. सकाळी 11 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत मंदिर परिसरामध्ये हा लिलाव होईल. भक्तांनी लिलावामध्ये मोठ्या संख्येनं सहभाग घ्यावा, मंदिर न्यासाचं आवाहन. गोव्यामधल्या कडशी मोपा परिसरामध्ये उन्हापासून बचाव करण्यासाठी ओमकार हत्तीची पाण्यामध्ये डुबकी. गोवा वन खात्याच्या टीमनं ओमकार हत्तीला सिंधुदुर्गातल्या डोंगरपाल भागामध्ये सोडलं होतं. मात्र तो पुन्हा एकदा गोव्याच्या हद्दीमध्ये आलाय. जालन्यामध्ये गोदावरीच्या पात्रामधून मोठ्या प्रमाणावरती अवैध वाळूचा उपसा केला जातोय. नदीपात्राला धोका, प्रशासनाचं दुर्लक्ष, कारवाईची मागणी.